नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, गेल्या अनेक दिवसात मी व्हिडिओ अपलोड केलेले नाहीत कारण प्रकृतीच्या कारणास्तव मी व्हिडिओ करू शकले नव्हते। आणि आज खूप दिवसांनी मी अंगणात जी असलेली फुलांची झाडं आहेत त्याचा व्हिडिओ आज बनवायचा प्रयत्न केला। या ठिकाणी मी गेल्या वेळी एकदा गोकर्णाच्या वेलीचा खास व्हिडिओ बनवलेला, त्याच्यामध्ये ही वेल जी आहे ती तुम्हाला मी दाखवली होती। त्यानंतर आज खूप दिवसांनी गोकर्णीच्या वेलीचा पुन्हा एकदा मी हा व्हिडिओ बनवत आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसेल गोकर्णाच्या वेलीला खूप सारी फुलं आलेली पाहायला मिळत आहेत। थंडीचे दिवस आहेत त्यामुळे गोकर्ण प्रचंड बहरलेला आहे। दररोज यावरती जवळपास 40-50 फुलं तरी येतच असतात। मी गेल्या वेळी सांगितलं होतं की ही जी गोकर्णाची वेल आहे ती मी स्वतः लावलेली नाहीये, तर आम्ही राहायला येण्यापूर्वीच या ठिकाणी गोकर्णाची वेल लावलेली होती किंवा एखादी शेंग वगैरे पडली असेल, कारण या ठिकाणी आजूबाजूला गोकर्णाच्या वेली आहेत। त्यामुळे हे जे वेलीचं रोप आहे ते या ठिकाणी रुजलेलं आहे। परंतु यावर्षी मी याला छानशी याची देखभाल केल्यानंतर हे फार उंच आणि छान असं वाढलंय, त्यामुळे याला तारेवरती छान असं पसरवलेलं आहे आणि तो वेल त्या प्रकारे असा छानसा पुढे पुढे वाढत गेलेला आहे। या ठिकाणी मी झेंडूची काही रोपं लावली होती, सप्टेंबर महिन्यात लावलेली ही झेंडूची रोपं आहेत। जवळपास या ठिकाणी 15 झेंडूची रोपं मुलांनी खेळताना तोडून किंवा गावी गेल्यानंतर पाण्याअभावी जी रोपं गेली त्यातून जी वाचलेली रोपं आहेत झेंडूची ती जवळपास 11-12 तरी आहेत। तर ती छानशी अशी बहरलेली आता दिसत आहेत, कारण दिवाळीनंतर या झेंडूला छानसं दसऱ्यापासूनच थोडी थोडी फुलं यायला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर आता दिवाळीपासून तर जास्तच फुलं या झाडांना येत आहेत। खूप सुंदर प्रकारे अशी या ठिकाणी झेंडूची जी रोपं आहेत ती आणि त्याला आलेली फुलं वगैरे तुम्हाला पाहता येतील। या ठिकाणी अंगणात मी 5 प्रकारच्या वेगवेगळ्या शेडमध्ये जास्वंदीची झाडं जी आहेत ती नर्सरीतून आणून लावलेली आहेत। रोज देवांना फुलं घालण्यासाठी मला या झाडांना आपली कामापुरती फुलं येतात की जेणेकरून मी रोज देवांना 4-4 फुलं वाहू शकेन, अशा पद्धतीनं ते आहेत। समोर दिसणारा जो वेल आहे ते नागवेल आहे, म्हणजे खाऊच्या पानाचा वेल आहे। याचा वेलाचा जे तुकडा आहे तो आणून लावावा लागतो आणि मी तोच लावला होता। यापूर्वी याला 10-12 पानं खूप छान आली होती। आम्ही गावी गेल्यानंतर पाणी नसल्यामुळे ती पानं सुकून गेली आणि आता पुन्हा नव्यानं या ठिकाणी 7-8 पानं त्या वेलीला आलेली आहेत। अशा पद्धतीनं अंगणात एक तुळशीचं रोप लावलं होतं, ते सुंदर असं बहरलंय। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुळशी खूप मोठी झालेली आहे। एक छोटासा कारलीचा वेल आहे, ते असंच कधीतरी कारलीच्या बिया टाकल्यानंतर उगवून आलंय, त्याला काही विशेष लागण केलेली नाही। आणि सर्वात सुंदर या ठिकाणी असलेलं रोप म्हणजे माझं गोकर्णीचा वेल, जो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता।